नमस्कार. एक धक्कादायक बातमी हाती आली आहे. चल रे भोपळ्या टुनुक टुनुक या गोष्टीतली आजी कालच एका अल्पशा आजाराने निधन पावली आहे. मराठी कथाविश्वातली ही सगळ्यात प्रसिद्ध आजी आहे. चल रे भोपळ्या टुनुक टुनुक असं म्हणत सगळ्यांचं मनोरंजन करणारी आजी आपल्यामध्ये नाही आहे, हे कथाविश्वाचं खूप मोठं नुकसान आहे. जसे की तुम्हाला माहीतच असेल की ही आजी खूप चतुर होती आणि तिने वाघाला प्रॉमिस केलं होतं की मी मुलीकडे जाते, तू रोटी खाते आणि मग जाडजूड होऊन येते, तेव्हा तू मला खा. परंतु परतीच्या वेळी ती एका भोपळ्यात बसून येते आणि म्हणते चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, आणि अशा पद्धतीने चातुर्याने ती आपला जीव वाचवते. या चतुर आजीची गोष्ट प्रत्येक आई आपल्या लेकराला सांगायची आणि म्हणायची की चतुर होणे किती आवश्यक असते. या आजीनी आपल्याला खूप काही शिकवलं आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलाचं बालपण ही या आजीची गोष्ट ऐकून ऐकून मोठं झालेलं आहे. आजीच्या अचानक जाण्याने महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. आमचे प्रतिनिधी राजू डांगे आजीच्या घरी उपस्थित आहेत आणि तिथली परिस्थिती जाणून घेऊया राजूकडून. राजू, तुम्ही सांगा तिथे काय परिस्थिती आहे. नमस्कार प्रेक्षक हो, जसं की तुम्ही पाहू शकता माझ्या मागे आजीचं घर आहे आणि या घरामध्ये आजी राहायची आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत. आणि आजीच्या निधनाची वार्ता मिळताच इथे गर्दी व्हायला लागलेली आहे. कालपासून इथे लोक यायला सुरुवात झाली आणि आता इथे खूप मोठा जनसागर उसळलेला आहे. आजीला शेवटचं बघण्याची इच्छा प्रत्येकजण व्यक्त करत आहे, परंतु आतापर्यंत कोणालाही त्यांचं अंत्यदर्शन झालेलं नाही आहे. आजीचे सर्व नातेवाईक इथे जमलेले आहेत आणि त्यांची मागणी अशी आहे की ही खूप प्रसिद्ध आजी होती आणि त्यांना भारतरत्न देण्यात यावं अशी त्यांची मागणी होत आहे. तुम्हाला माहीतच असेल की आजी खूप प्रसिद्ध होती आणि म्हणूनच पोलिसांनी अंत्ययात्रेला गर्दी करू नये असं आवाहन केलं आहे. महाराष्ट्रातील दिग्गज मंडळींची इथे उपस्थिती आहे आणि सरकारने आश्वासन दिले आहे की भारतरत्न देण्याबद्दलचा जरूर विचार केला जाईल. धन्यवाद राजू, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आता बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही बघत आहात झँगो न्यूज.